नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल आवटे आमच्या MPSC शॉर्टकट फंडा या चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आयोगाच्या दृष्टिकोन प्री प्लस मेन या दोन्हीच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मेन्सचा हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सगळ्यात किचकट असणारा चॅप्टर तो म्हणजे बघत होतो आपण केंद्र राज्य संबंध हा चॅप्टर बघणार आहेत. आपण राज्यघटनेचा केंद्र राज्य संबंध हा चॅप्टर बघणार आहे. मित्रांनो, त्याआधी आमच्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. ओके, आज बघू आपण आता केंद्र राज्य संबंध हा टॉपिक बघणार आहेत. आपण भाग 11 कितीमध्ये भाग 11 याच्यामध्ये केंद्र आणि राज्य बघा. केंद्राचा आणि राज्याचा कसा समन्वय किंवा संबंध हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ओके, तर आपल्याला माहिती आपली घटना जी ती संघराज्य स्वरूपाची. आता संघराज्य या शब्दाचा पाठीमागच्याच आपण व्हिडिओमध्ये संघराज्य हा टॉपिक क्लिअर करून घेतलेला आहे. संघराज्य शब्दाचा अर्थ काय असतो? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये काय केलेले असतात, वाटाघाटी करून, म्हणजे कायद्याची विभागणी असो किंवा अनेक काही गोष्टी असतील की ते केलेले असतात, त्याला आपण संघराज्य ह्या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्या दोघांचं समन्वय असतं तिथं. आता आपल्याला माहिती आहे कायदेविषयक, आता आपली घटना संघराज्य स्वरूपाची असल्यामुळं आपल्या इथं कायदेकारी, कार्यकारी आणि प्रशासकीय हे कायदेकारी, कार्यकारी आणि वित्तीय ह्या अधिकाऱ्याची आपण काय केलेले असणार आहे, विभागणी केलेली. म्हणजे काय असणार आहे ही विभागणी करण्याचं रिझन काय असते, तर केंद्र हे केंद्राच्या क्षेत्रात सार्वभौम कायदे करीत असते, राज्य हे राज्याच्या क्षेत्रात सार्वभौम असतं आणि समवर्त सूची म्हणजे केंद्र आणि राज्य ह्या दोघांना अधिकार दिलेले असते. पण मित्रांनो, आपण बघितलेले की कायदेविषयक अभ्यासाचा केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना 3 आधारावर त्याचा अभ्यास करतो. एक कायदेविषयक कलम हे ध्यानात ठेवा, कलम 245 ते 255. बघा, केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना आपण 3 आधारावर अभ्यास करतो. एक कायदेविषयक अधिकार कलम 245 ते 255. दुसरा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकार जो 256 ते 263 या कलमात दिलेला आहे. बघा, कायदेविषयक आणि कार्यकारी दोन्ही पण भाग 11 मध्ये दिलेले. आता वित्तीय किंवा आर्थिक अधिकार कलम 268 ते 293 भाग 12 खूप महत्वाचा आहे. हे दोन्ही पॉइंट बघा. भाग 11 आणि केंद्र राज्य संबंध किती भागामध्ये, तर भाग 11 मध्ये केंद्र राज्य संबंध दिलेले. त्याच्यात आपण केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना 3 गोष्टी बघितलो. एक कायदेविषयक अधिकार जो कलम 245 ते 255 मध्ये दिलेला आहे. दुसरा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकार कलम 256 ते 263 मध्ये दिलेला आहे. कायदेकारी आणि कार्यकारी हे दोन्ही बी भाग 11 मध्ये दिलेले आहेत. आता वित्तीय अधिकार किंवा आर्थिक अधिकार हा भाग 12 मध्ये दिलेला आहे, कलम 268 ते 293. ओके, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा. असं म्हणते की पहिलाच क्वेश्चन तुम्हाला टाकते केंद्र राज्य कायदेविषयक, कार्यकारी किंवा वित्तीय हा भाग 12 मध्ये तरतूद केलेली किंवा भाग 11 मध्ये केलेली, तर चूक आहे. तर फक्त कायदेविषयक आणि कार्यकारी यांचीच तुमची भाग 11 मध्ये तरतूद आहे. वित्तीय किंवा आर्थिक हे तुमचं भाग 12 मध्ये येते. ओके, आता आपल्याला बघायचंय त्याच्यातला एक पहिला पॉइंट बघायचा आहे कायदेविषयक. आता बघा, न्यायविषयक अधिकाराची विभागणी नाही. म्हणजे बघा, इथं आपण बघितलं काय आयोग काय देईन तुम्हाला, दुसरा पण क्वेश्चन असं देईन केंद्र राज्य संबंधामध्ये कायदेविषयक, कार्यकारी, वित्तीय आणि न्यायिक अधिकाराची विभागणी केलेली, तर चूक आहे. तर आपण न्यायिक अधिकाराची विभागणी केलेली नाही. का नाही केलेली त्याचं रिझन आहे, जे केंद्राने किंवा राज्याने जे कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक न्याय व्यवस्थेची आपण तरतूद केलेली, जेणेकरून तुमची न्यायिक म्हणजे कायद्याची वैविध्यता निर्माण होऊ नये हे त्याच्या मागे रिझन होतं. म्हणून आपली न्याय व्यवस्था ही एकात्मक आहे. म्हणून आपल्या न्याय व्यवस्थेचं डिवायडेशन केलेलं नाही, फक्त आपले 3 अधिकाराचं डिवायडेशन केलेलं आहे, कायदेविषयक, कार्यकारी आणि वित्तीय. न्यायविषयक अधिकाराचं डिवायडेशन, विभाजन नाही. बघा, न्यायविषयक अधिकाराचं विभाजन केलेलं नाही आपण. त्याचं रिझन पण बघितलेलं आहे, कायद्याची वैविध्यता निर्माण होऊ नये, म्हणजे केंद्र आणि राज्याने केलेली कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकच न्यायव्यवस्था असावी बाबा, त्याच्यासाठी आपण एकात्मिक न्यायव्यवस्था घेतलेली. ओके, म्हणून त्याचं विभाजन केलेलं आहे. आता पहिला पॉइंट बघायचा आपल्याला केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, त्यालाच आपण लेजिस्लेशन रिलेशन म्हणतो. कलम 245 ते 255 फक्त कायदेविषयक बघत होतो. त्याला दुसरं नाव आहे विधिविषयक पण म्हणू शकतो
किंवा वैधानिक. आयोग कायदेविषयक न वापरता त्याचे दुसरे नाव वापरते, वैधानिक वापरतं किंवा विधिविषयक वापरतं, ते बघणार आहेत आपण. आता त्याच्यात दोन गोष्टी बघणार आहेत. म्हणजे ह्या केंद्र राज्य संबंधाच्या कायदेविषयक जो अधिकार आहे त्याची काय केलेली आहे, घटनेनं दोन दृष्टिकोनातून विभागणी केलेली. डायरेक्ट तुम्हाला आयोग विचारेल बाबा केंद्र राज्य कायदेविषयक संबंध याची दोन दृष्टिकोनातून विभागणी केलेली आहे. ते कोणते? एक भूप्रदेश, त्यालाच आपण क्षेत्र पण म्हणू शकतो, आणि एक विषय. ह्या दोन आधारावर आपण काय केलेलं आहे, घटनेनं याची विभागणी केलेली आहे. केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाची विभागणी भूप्रदेश आणि विषय ह्या दोन दृष्टिकोनातून केलेली आहे. तर केंद्र राज्य संबंधाच्या अभ्यासाच्या चार बाजू आहेत. बघा, केंद्र राज्य संबंध बघताना आपण चार बाजूचा विचार करणार आहे. एक, केंद्र आणि राज्य यांचा कायद्याचा प्रादेशिक विस्तार. बघा, केंद्र आणि राज्य यांचा कायद्याचा प्रादेशिक विस्तार. दुसरं, विषयाची विभागणी. तिसरं, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आणि चौथं, राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण. बघा, केंद्र राज्य संबंधाचा ज्यावेळेस आपण हे करणार आहे, बाजू बघणार आहेत, त्यावेळेस चार बाजू बघणार आहेत. म्हणजे हा अभ्यास करताना आपल्याला चार बाजू बघायचे. एक केंद्र आणि राज्याचा एक प्रादेशिक विस्तार बघायचा, कायद्याचा प्रादेशिक विस्तार म्हणजे संसदेने केलेले कायदे कुठं लागू होते आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे कुठं लागू होते हे बघायचे. दुसरं, कायदेविषयक विषयाची विभागणी. आपल्या तीन सूच्या बघितलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समर्थ सूची. याला म्हणतो आपण कायदेविषयक विषयाची विभागणी. त्याच्यानंतर राज्य विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला. म्हणजे सामान्य परिस्थिती आणि असामान्य परिस्थिती अशा दोन गोष्टी असणार आहेत. सामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करणारे, आणि 5 असामान्य अशा परिस्थिती आहेत की तिथं संसद हे राज्य सूचीतील विषयावर कायदे करणारे. आणि राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण. आपल्याला माहिती आहे, काही विधेयक राष्ट्रपतीचा नकार अधिकार म्हणतो, काही विधेयक राष्ट्रपतीला राखूनच ठेवावं लागतात. राज्य विधिमंडळाचे जे विधेयक असते ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावं लागतात, किंवा काही अशा तरतुदी आहेत की राष्ट्रपतीच्या संमतीनेच त्या मंजूर कराव्या लागतात. म्हणून राज्य कायद्यावर केंद्राचे नियंत्रण म्हणजे एक राष्ट्रपतीचा एक नकार अधिकार जो म्हणतो तो त्याच्या थ्रू राज्य कायद्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. अशा केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाचे चार बाजू बघितल्या. त्याच्यापैकी पहिली बाजू बघायची आपल्याला. आता याच्यातली पहिली बाजू बघायला होत आपण, केंद्र राज्य कायद्याचा प्रादेशिक विस्तार. केंद्र राज्य कायद्याचा प्रादेशिक विस्तार हे कलम सांगतोय तुमचं 245. डायरेक्ट जोड्या लावायला आयोग केंद्र राज्य संबंधामध्ये तुम्हाला कलम विचारते, त्याच्यामुळं कलम खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यातले. त्याच्यामुळे प्रत्येक कलम तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे 245 ते 255 पर्यंत हा प्रत्येक कलम तुमच्या पाठ पाहिजे. आता केंद्र राज्य संबंधाच्या कायदेविषयक प्रादेशिक हे कायद्याच्या प्रादेशिक विस्तार बघायला होतो, कलम 245 मध्ये दिलेला आहे. त्याच्यात तीन गोष्टी बघतो. एक, राज्य विधिमंडळाने केलेला कायदा. एक, संसदेनं केलेला कायदा. आणि एक, संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर मर्यादा. म्हणजे जरी संसदेने कायदा केलेला असेल तरी तो कायदा भारताच्या टेरिटरीमध्ये कुठं लागू करायचा किंवा कुठं लागू करायचा नाही, त्याच्यावर असलेल्या मर्यादा, ते म्हणजे संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर मर्यादा. आता पहिला बघायचा आपल्याला संसद आणि राज्य विधिमंडळ. याचं थोडं कॉमन बघू आपण. संसदेने केलेला कायदा. आपल्याला माहिती आहे प्रादेशिक विस्तारामध्ये म्हणजे भारताच्या टेरिटरीमध्ये 3 प्रकारचे प्रदेश असतात. एक घटक राज्य, एक केंद्रशासित प्रदेश आणि एक भविष्यात संपादित केले जातील असे प्रदेश असतात. कलम 1.3 मध्ये आपल्या अशा तरतुदी आहेत. कलम 1.3 मध्ये 3 प्रकारचे प्रदेश येतात आपल्या. एक घटक राज्य, एक केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केले जातील प्रदेश. म्हणून आपण भारताचं संघराज्य हे संघराज्य न म्हणता राज्याचं संघ म्हणतो आपण. संघराज्यात फक्त घटक राज्याचा समावेश होतो. तर घटक राज्य क्षेत्रामध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केले जातील असे प्रदेश. मग हे तिन्ही प्रकारचे प्रदेश येणार आहेत इथं. ओके. आता जो संसदेनं कायदा केलेला असतो, बघा आपण एक मॅप काढलेला आहे. हा एक इंडिया आहे. बघा, हा एक इंडिया आहे. आता ह्या इंडियाला म्हणजे भारताच्या कोणत्याही भागासाठी संसद काय करू शकते, कायदा करू शकते. कोणत्याही भागासाठी या इंडिया टेरिटरीमध्ये कोणत्याही भागासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, राज्य विधिमंडळाचा कायदा. आता बघा, हा महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्राचं राज्य विधिमंडळ आहे. महाराष्ट्राचं राज्य विधिमंडळ फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या टेरिटरीसाठी काम करून कायदा करतं. त्याच्या बाहेर त्याचा कायदा लागू होत नाही. फक्त महाराष्ट्रासाठीच त्याचा कायदा लागू होतो. म्हणून राज्य विधिमंडळाचे कायदे फक्त त्या राज्य क्षेत्रापुरते असते, त्याच्या बाहेर लागू
नसते, पण संसदेचे कायदा भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागासाठी कायदा करू शकते. ओके. तसंच दुसरी एक तरतूद बघायची, 3 तरतुदी बघणार. एक राज्य विधिमंडळाचा कायदा फक्त राज्याच्या क्षेत्रासाठी लागू असतो. संसदेचा कायदा भारताच्या कोणत्याही भागासाठी प्लस भारताच्या बाहेर जगात कोणत्याही देशात भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीला हा लागू असणार आहे. म्हणून 3 आपण बघितलेला आहे. संसदेचा कायदा एक भारतात असणार आहे आणि एक भारताबाहेर नागरिक असलेल्या जगात कुठेही संसदेचा कायदा लागू होतो. पण राज्य विधिमंडळाला तसं करता येत नाही. राज्य विधिमंडळ फक्त त्या राज्यक्षेत्रासाठी काम करतं, त्या राज्यक्षेत्रासाठी त्या भागासाठी काम करतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याचे कायदे कुठेही लागू होत नाही. तिसरी तरतूद बघायची आपण, संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर मर्यादा. म्हणजे बाबा जे संसदेने कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी काही ठिकाणी, म्हणजे 3 असे तरतुदी आहेत की तिथं संसदेचा कायदा लागू होत नाही. डायरेक्ट विचारण खालीलपैकी संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर कोणत्या मर्यादा आहेत. म्हणजे संसदेने कायदा जरी केलेला असला तरी तो तिथं लागू होणार नाही. तर कोणतंही कलम 240 ध्यानात ठेवा. राष्ट्रपतीला 4 केंद्रशासित प्रदेशाबद्दल, किती 4 केंद्रशासित प्रदेशाबद्दल शांतता, सुशासन आणि प्रगतीसाठी काय निर्देश देण्याचा अधिकार आहे. ओके. म्हणजे हे 4 केंद्रशासित प्रदेश इथं संसदेचा कायदा राष्ट्रपती ठरवणार, म्हणजे लागू करायचा आहे का नाही करायचा आहे, किंवा बदल करून किंवा रद्द सुद्धा करू शकतो, किंवा त्याच्यात म्हणजे पूर्णपणे चेंजेस करून तो लागू करायचा आहे का नाही करायचा हा राष्ट्रपती ठरवणार आहे. त्याच्यामुळे संसदेच्या कायद्यावर इथं काय झालेली आहे, मर्यादा आलेली अंमलावर. लक्षात, ते 4 केंद्रशासित प्रदेश बघा, 240 मध्ये 4 केंद्रशासित प्रदेश येते. म्हणजे जिथं तुमची विधानसभा नाही, जिथं मंत्रिमंडळ नाही, असे 4 केंद्रशासित प्रदेश येतात कलम 240 मध्ये. एक लक्षद्वीप, एक अंदमान निकोबार, एक दादरा नगर हवेली आणि एक दमन दीव. लक्षात, आपण बघतो दिल्ली आणि पुदुच्चेरी त्यांना मंत्रिमंडळ आहे किंवा विधानसभा आहे. त्याच्यामुळे कलम 240 कुठं लागू होत नाही, तर दिल्ली आणि पुदुच्चेरीला पण लागू होतं. पण पुदुच्चेरीचं ज्यावेळेस मंत्रिमंडळ रद्द होईल, बरखास्त होईल, त्यावेळेस पुदुच्चेरीला हे कलम 240 लागू होतो. त्याच्यात ध्यानात ठेवा, कलम 240 मध्ये तुम्ही नेटवर काढू शकता की कलम 240 मध्ये ABCD पण दिलेलं आहे, ते पण बघून द्या. 240 1 अंदमान निकोबार, B लक्षद्वीप, C दादरा नगर हवेली, D अंदमान निकोबार, हे दमन दीव. त्याच्यामुळे ते 240 मध्ये ABCD दिलेले आहेत, हे पण तुम्ही बघून घ्या. ओके. हे बघितलेलं आहे संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर मर्यादा. दुसरी तरतूद आहे की राज्यपाल एखादा संसदीय कायदा, बघा, राज्यपाल एखादा संसदीय कायदा म्हणजे राज्यातील एसटीच्या प्रदेशाला, मध्ये आदिवासी प्रदेशाला लागू होणार नाही किंवा बदल किंवा अपवादासहित लागू होईल असा निर्देश देऊ शकतं. म्हणजे इथं पण तीच मर्यादा आली. जरी संसदेने कायदा केलेला असेल आणि महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्राचा राज्यपाल आहे, मग त्या महाराष्ट्राचा जो एसटीचा प्रदेश असेल किंवा आदिवासी प्रदेश असेल त्याच्यात तो संसदीय कायदा लागू करायचा का नाही हे राज्यपाल ठरवणार. लागू करायचा आहे, बदल किंवा अपवादासहित तो लागू करू शकतोय. ही तिसरी मर्यादा झाली. आणि दुसरी मर्यादा झाली. आणि तिसरी मर्यादा बघायची स्वायत्त जिल्ह्याबद्दल. म्हणजे आपल्याला माहितीये अनुसूचित 6 मध्ये 4 प्रकारचे राज्य येतात. किती 4, आ मे त्रि. बघा, आ मे त्रि म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. हे 4 राज्य म्हणजे जे बांगलादेशच्या साईड नाहीत बाबा. इथं आसाम, इथं मेघालय, इथं त्रिपुरा आणि इथं मिझोराम. लक्षात, हे एक खाली एकच सिक्वेन्सच आहे. अनुसूचित 6 मध्ये याला आदिवासी क्षेत्र म्हणतो. ह्या क्षेत्रात स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला दिलेला आहे. कोणाला? राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला दिलेला आहे. आता राज्यपालाच्या बाबतीत, आसामच्या बाबतीत राज्यपालाला दिलेला आहे. आणि मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम याच्याबद्दल, याच्यातले जे जिल्हे असतील त्यांना स्वायत्त जिल्हे देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला दिलेला आहे. बघा, तीन राज्याच्या बद्दल राष्ट्रपतीला आहे, एकाच बद्दल राज्यपालाला. म्हणजे पहिला जो वरचा आसाम येतो ह्याच्याबद्दलच फक्त राज्यपालाला स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. त्याच्या खालचे जे येतात मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम याच्याबद्दल हा राष्ट्रपतीला अधिकार दिलेला आहे. ओके. म्हणजे स्वायत्त जिल्ह्यामध्ये एखादा संसदीय कायदा
लागू करायचंय का रद्द करायचंय का अपवादासहित लागू करायचा आहे हे निर्देश देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला आहे. आसामच्या बद्दल राज्यपालाला असणार आहे आणि मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराच्या बद्दल हा राष्ट्रपतीला असणार आहे. मित्रांनो, सध्या स्वायत्त जिल्हे म्हणून किती जिल्हे आहेत असं जर आयोगाने क्वेश्चन विचारला तर म्हणजे 4 राज्यात फक्त 10 जिल्हे हे स्वायत्त जिल्हे आहेत. किती? 4 राज्यामध्ये 10 जिल्हे सध्या स्वायत्त जिल्हे आहेत. आसाम मधले 3 येतात, एक उत्तर काचार, कार्बी अँग्लो आणि बोडो हे 3 जिल्हे आसाम मधले स्वायत्त जिल्हे आहेत. म्हणजे फक्त 3 जिल्ह्याला सध्या इथं संसदीय कायदा राज्यपाल ठरवणार आहे लागू करायचा आहे का नाही आसाम मधल्या. ओके, उत्तर काचार, कार्बी आणि अँग्लो. तर मेघालयमध्ये 3 येतात, गारो, खासी आणि जयंतिया. त्रिपुरेमध्ये एकच आहे, एक त्रिपुरा आदिवासी क्षेत्र, त्रिपुरामध्ये एकच येतो स्वायत्त जिल्हा. आणि मिझोराम मध्ये 3 आहेत, चाकमा, मार आणि लाई. बघा आपण बघितले आसाम मध्ये 3, मेघालय मध्ये 3 आणि मिझोराम मध्ये 3 आणि त्रिपुरामध्ये 1. असे टोटल स्वायत्त जिल्हे भारतात किती आहेत सध्या? तर 10 जिल्हे हे स्वायत्त जिल्हे. ओके, ही बघितली आपण संसदेच्या म्हणजे कायदेविषयक अधिकारावर असलेल्या मर्यादा 3 बघितल्या. एक कलम 240 संबंधी राष्ट्रपतीला शांतता आणि प्रगतीसाठी सुशासन करण्याचा अधिकार. 2 राज्यपालाला एखादा खूप महत्वाचे याच्यात तिसरी तरतूद काहीतरी आणून टाकते आणि कोणती तरतूद ही संसदेच्या प्रादेशिक क्षेत्रावर मर्यादावर येत नाही असं क्वेश्चन विचारते. त्याच्यामुळे दुसरी बघा म्हणजे एखाद्या राज्यात हे राज्यपाल एखादा संसदीय कायदा राज्यातील आदिवासी क्षेत्राला लागू करायचा आहे का नाही करायचा किंवा अपवादासहित लागू करायचा हे ठरवू. आणि चौथी गोष्ट बघितलेली आपण अनुसूचित 6 मध्ये जे 4 राज्य आहेत त्याच्याबद्दल राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला स्वायत्त जिल्हे म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात तो संसदीय कायदा लागू करायचा आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. आता चौथं बघायचं आपल्याला, पुढचा पॉईंट बघायचा आहे कायदेविषयक विषयाची विभागणी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट. कलम 246 म्हणजे आपल्याला माहिती आहे 7वं परिशिष्ट जे आहे 7वं परिशिष्टात आपल्या 3 प्रकारच्या सूच्या येतात. किती? 3 प्रकारच्या सूच्या कलम 246 मध्ये दिलेला आहे. आपण त्याची 3 गटात विभागणी केलेली आपल्याला माहिती आहे. 3 सूच्या म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समर्थ सूची अशा 3 प्रकारच्या आपल्याला सूची दिलेल्या आहेत. आता हे देण्याचं रिझन काय बाबा, हे वेगवेगळे करण्याचं रिझन काय? ओके, आणि ह्या आल्या कधी? ऍक्च्युली हे 1935च्या कायद्यामध्येच आपल्या सूच्या आलेल्या आहेत. कधीच्या? 1935च्या कायद्यात आपल्या सूच्या होत्या, तेव्हापासूनच 3 गटात त्यांची विभागणी केलेली. आता 3 गटात विभागणी करण्याचं केंद्र सूचित काय की बाबा एखादा राष्ट्रीय दृष्ट्या असा महत्वाचा विषय की जिथं संपूर्ण देशात समान कायदा लागू असावा. काय मुख्य उद्देश जर विचारले बाबा तुम्हाला का बाबा केंद्र सूचित म्हणजे केंद्र सूचित का असं म्हणजे केलेले, तर केंद्र सूचित महत्वाचेच विषय की तिथं फक्त केंद्र कायदा करणार आहे जेणेकरून संपूर्ण देशात एक समान कायदा असेल. हे केंद्र सूचीतील विषयाचं महत्वाचं कारण आहे. राज्य सूचीतील विषयात म्हणजे राज्य सूचीत का टाकलेत बाबा आपण काही विषय, तर स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर एक समान कायदा असावा. काय स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावर एक समान कायदा असावा त्याच्यासाठी आपण राज्य सूची आणलेली. आणि समर्थ सूची याच्यासाठी आणलेली की महत्वाचे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संपूर्ण देशात एक समान कायदा असावा पण आवश्यक नाही. बघा समान आपण बघितलं रे समर्थ सूची काय आणलेली की संपूर्ण देशात एक समान कायदा असावा पण आवश्यकता नाही असे कायदे आपण काय केलेले समर्थ सूचीत टाकलेले. आता कायदे करण्याचा अधिकार बघा संसदेत केवळ फक्त हे केंद्र सूचित केवळ फक्त आणि फक्त संसद म्हणजे आता सध्या आपल्याला माहिती आहे की केंद्र सूचित मूळ घटनेत किती विषय होते तर 97 विषय हे मूळ घटनेत होते. जर आयोगाने आता जर विचारलं सध्या विषय किती आहेत तर 2017 पर्यंत 100 होते आणि सध्या 2017च्या नंतर 98 विषय झालेले आहेत. बघा 2000 मूळ घटनेत किती होते तर 97. मूळ विषय क्रमांक किती असणार आहे, मूळ घटनेतला जो विषय क्रमांक असतो तोच शेवटचा विषय क्रमांक असतो आपला. म्हणून केंद्र सूचीचा शेवटचा विषय क्रमांक किती असं जर विचारलं तर 97 हा विषय क्रमांक आहे. आलं लक्षात. सध्या किती आहेत केंद्र सूचित विषय तर 98 सध्या केंद्र सूचित विषय आहेत. कारण की 121 घटना दुरुस्ती झाली आपली जीएसटी साठी, त्याच्यामुळं 2 विषय काय झालेले कमी झालेले आहेत. म्हणून 100 वरून 2017 पर्यंत 100 विषय होते आणि 2017ला जीएसटी 121 घटना दुरुस्ती झाली, त्याच्यामुळे सध्या किती विषय तर 98 विषय हे केंद्र सूचीमध्ये आहेत आणि शेवटचा क्रमांक हा 97.
त्याच्यानंतर राज्यसूचीमध्ये, आता राज्यसूचीमध्ये मूळ विषय किती होते, तर राज्यसूचीमध्ये मूळ विषय होते 66. बघा राज्यसूचीमध्ये मूळ विषय किती होते, तर राज्यसूचीमध्ये मूळ विषय होते 66. त्याच्यानंतर 2017 पर्यंत किती होते, तर 61 विषय होते आणि 2017च्या नंतर ते जीएसटी म्हणजे 101व्या घटना दुरुस्तीने फक्त केंद्र सूची आणि राज्य सूची याच्यावर परिणाम झालाय, समवर्त सूचीवर परिणाम झाला नाही. आयोग तुम्हाला तसा पण क्वेश्चन टाकू शकतो. 101व्या घटना दुरुस्तीने आपण तिन्ही सूच्यामध्ये बदल केलाय, तर चुकीची गोष्ट आहे. फक्त केंद्र सूची आणि राज्य सूची याच्यामध्ये बदल केलेला आहे. आता 61 वरून राज्य सूचीतील सध्या विषय किती आहेत, तर 59 आणि केंद्र सूचीतील किती आहेत, तर 98 आणि समवर्त सूचीत मूळ घटनेत होते 47 विषय, मूळ घटनेत होते 47 विषय. सध्या किती विषय आहेत, तर 52 विषय. किती विषय आहेत, 52 विषय. आणि आपल्याला माहिती आहे 42व्या घटना दुरुस्तीने आपण 5 विषय हे राज्य सूचीतून समवर्त सूचीत टाकलेले. कशात, राज्य सूचीतून समवर्त सूचीत. आता बघा राज्य सूचीतील विषयावर म्हणजे जे सध्या 61 विषय 58 विषय त्याच्यावर सामान्य परिस्थिती ध्यानात ठेवा. राज्य सूची तो खूप महत्वाचं आहे. सामान्य परिस्थिती बघा, सामान्य परिस्थिती फक्त आणि फक्त राज्यच कायदा करणार आहे. तिथं काय कोण कायदा करणार आहे आणि तो कोणत्याही विषयावर कायदा करणार आहे ते त्याच्यात सार्वभौम असणार आहे. पण 5 असामान्य परिस्थितीत काय करणार आहे, केंद्र राज्यावर कायदा करणार आहे. 5 असामान्य परिस्थितीत केंद्र हे राज्यावर कायदा करणार आहे. 5 असामान्य परिस्थिती खूप महत्वाच्या आहेत. त्या कोणत्या ते ध्यानात ठेवा. कलम 249, कलम 250, कलम 252, कलम 253 आणि कलम 356. आता 5 विषय मी तुम्हाला सांगतो. 5 असामान्य परिस्थितीत आपण बघतो केंद्र हे राज्य सूचीतील विषयावर कायदा करतं. त्याच्यापैकी एक बघा कलम 249. आता 249 मध्ये ध्यानात ठेवा राष्ट्रीय दृष्ट्या राज्यसभेने राष्ट्रीय दृष्ट्या असं महत्वाचं घोषित केलंय की बाबा केंद्रानं राज्य सूचीतील विषयावर, पण कुणी घोषित करायचे, राज्यसभेचा विशेष अधिकार म्हणतो. राज्यसभेचे 2 विशेष अधिकार आहेत, कलम 249 आणि कलम 312. अखिल भारतीय सेवा निर्माण करणे हे राज्यसभेच्या ठरावाशिवाय संसद करू शकत नाही. आणि कलम 249 पण हेच सांगते की बाबा एखाद्या राज्यसूचीतील विषयावर कायदा करायचं तर तसा राज्यसभेने राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा आहे म्हणून असं घोषित केलेलं पाहिजे. तसा ठराव 203 बहुमताने म्हणजे विशेष बहुमताने जर पारित केला तर तो कायदा संसद तिथं कायदा करते आणि तो कायदा 1 वर्षासाठी लागू असतो. 2 तरतुदी सांगितल्यात. एक तर विशेष बहुमत, आयोग चुकीतं कुठं तर बहुमतामध्ये याच्यात, आणि 1 वर्षाचा कालावधी ध्यानात ठेवायचा. म्हणून राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा असा राज्यसभेने घोषित केलाय. 203 बहुमताने पारित केलाय म्हणजे विशेष बहुमताने पारित केलेला आहे. हजर आणि मतदानात भाग घेण्याच्या 203 बहुमताने पारित केलेला आहे. आलं लक्षात. आणि तो कायदा जर केला संसदेने तिथं कायदा तर तो कायदा 1 वर्षासाठी लागू असतो. दुसरं बघायचे आपल्याला कलम 250. कलम 250. आता कलम 250 काय सांगते, ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल, ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू असतं त्यावेळेस राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला दिला. पण कलम 250 काय सांगते ध्यानात ठेवा. आणीबाणी आपल्या 3 प्रकारच्या आहेत. एक राष्ट्रीय आणीबाणी, एक राज्य किंवा घटनात्मक आणीबाणी त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो, आणि एक आर्थिक आणीबाणी. पण कलम 250 आपलं फक्त राष्ट्रीय आणीबाणीसाठी सांगते. राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. फक्त राष्ट्रीय आणीबाणी, खूप महत्वाचा शब्द आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 252. आणि आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना दरवेळेस आपण 6 महिन्यांनी तो कालावधी वाढवित असतो. आणीबाणी संपुष्टात आली त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तो कायद्याचा अंमल पण काय होत असतोय, संपुष्टात येत असतोय. ओके. आता कलम 252 तिसरा बघायला आलो पॉइंट. कलम 252 आता इथं खूप महत्वाचं आहे. कलम 252 मध्ये 2 किंवा अधिक राज्यांनी, बघा 2 किंवा अधिक राज्यानं, आता इथं काय करता आयोग 1 किंवा अधिक राज्यानं टाकता. आपण पुढचंच वाचितो 1 किंवा अधिक राज्यानं. पण ध्यानात ठेवा इथं शब्द काय सांगते तर 2 किंवा अधिक राज्यानं तसा ठराव पारित केला की बाबा इथं संसदेला कायदा करण्याची गरज आहे.
तर संसद तिथं कायदा करू शकते. आलं लक्षात? ध्यानात ठेवा, कलम 250 काय सांगते, दोन किंवा अधिक राज्यांनी जर ठराव पारित केला राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची संसदेची गरज आहे तर ते कलम 200. पण आता बघा कलम 249, कलम 250 इथं राज्य पण त्या विषयावर कायदा करू शकतं, केंद्र पण कायदा करतं आणि राज्य पण कायदा करतं. पण कलम 252 मध्ये राज्याचा कायदा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो. राज्य त्या विषयावर कायदा करू शकत नाही. वर 249 किंवा 250 किंवा आपण पुढे अजून बघणार आहेत किती 253 किंवा 253 मध्ये तर आंतरराष्ट्रीय कायदे येते, त्याच्यामुळे विषय नाहीत. किंवा 356 मध्ये सुद्धा केंद्र आणि राज्य दोघं पण कायदा करतात. फक्त एकमेव असं कलम 252 आहे की तिथं फक्त त्या विषयावर जर राज्यसूचीतील संसदेने जर कायदा केला तर तिथं राज्याचा कायदा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो. आणि अशा आतापर्यंत कायदे केलेले आहेत. आपण बघितलं वन्यजीव संरक्षण कायदा हा कलम 252 अंतर्गत आहे 1972चा. किंवा तुमचा जल कायदा असेल, जल संरक्षण कायदा असेल 1974चा आहे. त्याच्यानंतर 1994चा एक मानवी प्रत्यारोपण कायदा आहे. 1994चा मानवी प्रत्यारोपण कायदा आहे, हा पण तुमचा याच्या अंतर्गत येतो. किंवा 1955चा जो स्पर्धा कायदा आहे हा पण तुमचा, हा कलम 252. तुम्हाला जर आयोगाने विचारलं बाबा 252 अंतर्गत कोणते कोणते कायदे केलेले, एक आपण स्पर्धा कायदा केलेला आहे 1955चा, वन्यजीव संरक्षण 72चा केलेला आहे, त्याच्यानंतर 74चा जल संरक्षण केलेला आहे, त्याच्यानंतर वन काहीतरी आहे अजून एक आहे, आणि त्याच्यानंतर 1994 76चा आहे. आणि 94चा जो आहे तुमचा मानवी अंगरोपण प्रत्यारोपण कायदा 1994चा आहे, तो सुद्धा तुमच्या कलम 252 अंतर्गत आहे. पुढचा चौथा पॉईंट बघायचा आपल्याला कलम 253. कलम 253 याच्यावर आयोगाने आता मला वाटतं 2017 आणि 16 दोन्हीला पण क्वेश्चन आहे आणि UPSC ला पण क्वेश्चन विचारलेला आहे याच्यावर कलम 253. आता आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जो अधिकार आहे तो कलम 253 मध्ये. पण इथं काय सांगते, आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस कायदा करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला राज्याची संमती घ्यायची गरज नाही. तो फक्त विधिनियमानुसार तुम्ही काय करू शकता, स्वीकारून तो लागू करू शकता. ओके, म्हणून इथं आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी कलम 253 इथं राज्याची संमती घेतली जात नाही, हे सांगताय कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी. ओके, आणि पाचवा पॉईंट बघायचा आपल्याला कलम 356. कलम 356. आता बघा कलम 356 आपल्याला राष्ट्रपती राजवट आहे. कोणती? राष्ट्रपती राजवट किंवा त्यालाच घटनात्मक आणीबाणी म्हणतो. कलम 356 हिथं ज्यावेळेस लागू केलेला असतोय त्यावेळेस आपली संसद किंवा केंद्र राज्याचे सर्व म्हणजे राज्याचे आणि राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहेत ती स्वतः वापरते. आलं लक्षात? इथं सरकार निलंबित केलेलं जाऊ शकतं किंवा तसंच असू शकतं, तरी पण तिथं अधिकार कोणाला आहे, त्यांचे अधिकार राज्याचे अधिकार सर्व केंद्र आपली संसद वापरत असते. म्हणून कलम 356 म्हणजे ध्यानात ठेवा 5 असामान्य परिस्थितीमध्ये फक्त आपण राष्ट्रीय आणीबाणी आणि राज्य आणीबाणी बघितली, आर्थिक आणीबाणी बघितलेली नाही. आर्थिक आणीबाणीच्या वेळेस हे राज्यसूचीतील विषयावर कायदा करीत असते. आलं लक्षात? फक्त जे वित्तीय विधेयक वगैरे जे असतील ते राखून ठेवू शकतं, पण कायदे करण्याचे अधिकार त्यांचे तर हाय असे राहते, तिथं संसद कायदा करत नाही वित्तीय आणीबाणीच्या वेळेस. त्याच्यामुळं 5 असामान्य परिस्थितीत आपण बघितलेलं ते जोड्या लावायला विचारतं. कलम 249 राष्ट्रीय दृष्ट्या राज्यसभेने तसा 203 बहुमताने ठराव पारित केला तर एक संसद कायदा करू शकते आणि तो कायदा 1 वर्षासाठी असतो. कलम 250 राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस लागू असते त्यावेळेस राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते. कलम 252 इथं 2 किंवा मित्रांनो खूप महत्वाचं आहे, 2 किंवा अधिक राज्य नाही, तिथं आयोग एक राज्य किंवा अधिक टाकतं, तर 2 किंवा अधिक राज्य आणि त्याच्यानंतर अजून काही राज्याला जर त्याच्यात समाविष्ट व्हायचं असलं तरी ते पण होऊ शकते. हे कलम 252 इथं बघितलेलं आहे आपण की राज्याचा डायरेक्ट कायदे करण्याचा अधिकार संपुष्टात आलेला असतो, इतर वेळेस संपुष्टात येत नाही, दोघं पण कायदा करू शकते. कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणी वेळेस तिथं राज्याची संमती घेतलेली जात नाही. आणि कलम 356 तुमचे राष्ट्रपती राजवट ज्यावेळेस लागू असते त्यावेळेस संसदेला कायदे करण्याचा. समोर सूची बघायची आता आपल्याला राहिलेली. आता संसद आणि राज्य विधिमंडळ हे दोन्हीही समोर सूचीवर मी तुम्हाला सांगितलंय राष्ट्रीय दृष्ट्या संपूर्ण देशात
म्हणजे एक समान कायदा करायची गरज असते पण त्याची आवश्यकता नसते असे विषय हे समोर सूचित टाकलेले आहेत. आता सध्या 52 विषय येतात. आता दोघाला कायदा करण्याचा अधिकार, मात्र त्याच्यावर खूप महत्वाचं आहे, जर संघर्ष निर्माण झाला तर, म्हणजे जर एखाद्या विषयावर बाबा राज्य विधिमंडळाने कायदा केलेला आहे किंवा संसदेनं कायदा केलेला आहे. आता कायदा कधी म्हणतो आपण बघा, जोपर्यंत संसदेत असतं, पार्लमेंट किंवा राज्य विधिमंडळात असतं, असेंब्लीमध्ये असतं, त्यावेळेस ते विधेयक असतं. आणि ज्यावेळेस राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची ज्यावेळेस सही झालेली असते त्यावेळेसच त्याला आपण ऍक्ट किंवा कायदा म्हणतो. आलं लक्षात? म्हणजे कायदा कधी होणार आहे, आता वरचढ कधी असणार आहे बघा, राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केलेला आहे आणि राष्ट्रपतींनी त्याला संमती दिलेली, तर तिथं राज्य विधिमंडळाचा कायदा वरचढ ठरणार आहे. आता तोपर्यंत आता दुसरं आता संसदेचा कायदा कसा वरचढ ठरू शकतो राज्य विधिमंडळ, आता संसदेने पुन्हा त्याच्यावर कायदा केलाय आणि राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली, आता संसदेचा कायदा हा राज्य विधिमंडळाच्या कायद्याच्या वरचढ ठरतो. आलं लक्षात? हे बघितलं समोर सूची. आता आपण बघू श्रेष्ठतेनुसार आयोग. आता काय विचारेन तुम्हाला, गुगली क्वेश्चन टाकू शकतोय बाबा, श्रेष्ठतेनुसार सूच्यांचा क्रम आणि विषयानुसार सूच्यांचा क्रम असे 2 तरतुदी बघायच्यात आपल्याला. आता श्रेष्ठतेनुसार तर मी सांगितलं, आता एक केंद्र सूची सगळ्यात श्रेष्ठ आहे आपल्याला माहिती आहे, तिथं काही विषयच नाही, म्हणजे विषयानुसार असो किंवा मग कायद्यानुसार असो. श्रेष्ठता म्हणजे आपण केलेले कायदे कोणाचे वरचढ आहेत त्याच्यानुसार विषयाचा ठेवलेला क्रमांक म्हणजे श्रेष्ठतेनुसार क्रमांक. केंद्राचा केंद्र सूची ही सर्वश्रेष्ठ असते, त्याच्यानंतर समर्थ सूची श्रेष्ठ असते आणि त्याच्यानंतर राज्य सूची श्रेष्ठ असते. बघा श्रेष्ठतेनुसार क्रम, केंद्र सूची, समर्थ सूची, राज्य सूची. आता विषयानुसार क्रम जर विचारला म्हणजे विचारतात कशानुसार ध्यानात ठेवा, केंद्र सूचीत 98 विषय आहेत, आता राज्य सूचीत 59 विषय आणि समर्थ सूचीत 92 विषय. त्याच्यामुळे विचारतात कशावरून ते ध्यानात ठेवा. बघा शेषाधिकार हा एक पॉइंट आहे आपला, किंवा केंद्र सूची, राज्य सूची आणि समर्थ सूची या सूचीमध्ये ज्याचा समावेश होत नाही त्याला आपण शेषाधिकार म्हणतो. आलं लक्षात? आता शेषाधिकार आपल्या घटनेत 1935च्या कायद्यानुसारच आपण 3 सूच्या आणि शेषाधिकार घेतले होते, पण 1935च्या कायद्यात जे शेषाधिकार होते ते आपण गव्हर्नर जनरलला दिलेले होते. कोणाला? ऍक्च्युली 1919च्या कायद्यात होते ते केंद्राला होते आणि 1935च्या कायद्यात हे खूप आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे की 1935च्या कायद्यातले शेषाधिकार कोणाला दिलेले होते, तर कोण वापरायचा, कोण अधिकार वापरायचा तो, तर गव्हर्नर जनरल. केंद्राला नव्हते किंवा राज्याला नव्हते तर गव्हर्नर जनरल वापरायचा. पण 1950च्या आपण जे मूळ घटनेत घेतले हे आपण कॅनडा या देशाकडून घेतलेले शेषाधिकार. आलं लक्षात? पण हे आपण केंद्राला दिलेले, म्हणजे बघा कॅनडाकडून घेतलेले म्हणजे आपण कॅनडाचे कोणाकडे असणार आहेत तर केंद्राकडे असणार आहे. म्हणजे 3 देश असे की एक बेल्जियम, एक कॅनडा आणि एक भारत, ह्या 3 देशात शेषाधिकार हे केंद्राकडे. बघा कॅनडा, बेल्जियम आणि भारत या 3 देशामध्ये शेषाधिकार हे केंद्राला दिलेले. त्याच्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देशाने शेषाधिकार हे प्रांताला दिलेले. कोणाला? प्रांताला. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रांताला दिलेले. आणि स्पेन असा देश आहे की स्पेननं केंद्र आणि राज्य ह्या दोघांना म्हणजे समर्थ सूचीप्रमाणेच त्याचा वापर केलेला आहे. केंद्र आणि राज्य ह्या दोघांनाही शेषाधिकार दिलेले. कोणी? स्पेन या देशाने केंद्र आणि राज्य ह्या दोघांनाही शेषाधिकार दिलेले. ओके मित्रांनो, अशा प्रकारे बघितलेला आपण कायदेविषयक अधिकार म्हणजे डायग्रामच्या माध्यमातून आणि सोप्या माध्यमातून विश्लेषण करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. आणि काही जर अडचणी वगैरे जर असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.